भिवंडी तालुका के कोन ग्राम पंचायत के वर्तमान उपसरपंच रेखा नीलेश मुकादम को सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि कोन ग्राम पंचायत में उपसरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 4 अप्रैल 2025 को उप सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी तथा सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल की अध्यक्षता में व ग्राम सेवक मनीष महाजन के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिन विरोध उप सरपंच पद पर अनिकेत मच्छिंद्र महात्रे को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच अनिकेत मच्छिंद्र महात्रे को भाजपा कल्याण शहर अध्यक्ष वरुण सेठ पाटिल, भाजपा थाने जिला भिवंडी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रमोद पाटिल, भाजपा भिवंडी संपर्क कोण अध्यक्ष चारू दत्त पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सदस्य बंडू सेठ पाटिल, माजी सदस्य जिला परिषद थाने कविता ताई भगत, कोन गांव के समाज सेवक डॉक्टर अमोल कराले, माजी उप सरपंच विवेक महात्रे, माजी उप सरपंच अशोक महात्रे, आरपीआई भिवंडी तालुका अध्यक्ष भरत जाधव, माजी उप सरपंच दयानंद महात्रे, विकास पाटिल, कमलाकर नाईक, पांडुरंग कराले, महेंद्र नाईक, कोन गांव क्रीडा समिति उपाध्यक्ष भाई पाटिल, गुरुनाथ पाटिल, राजू किनी, जयकांत महात्रे, अजय नाईक, सुहास महात्रे, शेतकरी संगठना के माजी अध्यक्ष बालाराम पाटिल, अश्विनी मेस्त्री व राज खांडे के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्य तथा कर्मचारी, नातेवाईक, मित्र मंडली व कोन गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर नवनिर्वाचित उप सरपंच अनिकेत मच्छिंद्र महात्रे को शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित उप सरपंच अनिकेत मच्छिंद्र महात्रे ने सभी लोगों का आभार माना। आज कोन ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी एक तरुण आणि युवा आमचा ग्रामपंचायत सदस्य अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे याची बिनविरोध निवड झालेली आहे। या ग्रामपंचायतमध्ये जे काही सदस्य आमच्याबरोबर निवडून आले आणि जे काही सदस्य आमच्या जोडीला आहेत, आम्ही प्रत्येकाला संधी देणार आहोत आणि प्रत्येकाला संधी देत आहोत। परंतु यावेळेला एक तरुण चेहरा या गावाच्या विकासासाठी सरपंच श्रीमती रेखा सदाशिव पाटिल यांच्या मार्गदर्शनाने आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आज हा उपसरपंच पदाचा मान हा युवा आपला सहकारी अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे याला आम्ही दिलेला आहे आणि माझ्या शुभेच्छा आहेत की त्याच्या या कार्यकाळामध्ये चांगली कामं तो करेल आणि या गावाच्या विकासामध्ये त्याचं योगदान जे आहे ते वाढवेल, एवढ्यात त्याला मी शुभेच्छा देतो। त्यात विकास झाला का नाही झाला त्याच्यामध्ये आम्ही जात नाही, परंतु जो काय विकास होईल तो या कोन गावाचा शाश्वत विकास होईल, कारण की येणारे 20 वर्ष ते काम टिकेल अशा भूमिकेतनं आम्ही सगळे सरपंच असतील, आमचे सर्व सदस्य असेल, आमची जी मार्गदर्शक बॉडी आहे भारतीय जनता पार्टीची, शिवचेरोबा संघटना असेल, राजू म्हात्रे असतील, यांच्या आम्ही एकत्रित नेतृत्वामध्ये ही ग्रामपंचायत चालवतोय आणि चांगली कामं ग्रामस्थांच्या सहकार्याने होत आहेत आणि अशीच कामं 5 वर्षांमध्ये जी काही उर्वरित कामं आहेत ती आमचा करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी केंद्रीय मंत्री माजी कपिल पाटील साहेब यांचा आम्हाला आशीर्वाद आहे, त्यांचं वेगवेगळं सहकार्य लाभत असतं आणि ही कामं आमची गावामध्ये होत आहेत। आमचे मार्गदर्शक केंद्रीय माजी मंत्री सन्माननीय कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि कोन गावामध्ये आमची वहिनी श्रीमती रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज अनिकेत मच्छिंद्र म्हात्रे या सर्वात युवा सदस्याची बिनविरोध निवड झालेलीच आहे। आम्ही जेव्हा निवडणुकीला सामोरं गेलो तेव्हा रेखा सदाशिव पाटील यांनी जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या सर्व मागण्या आहेत किंवा जो काही विकास करायचा आहे तो विकासाचा जवळजवळ 50% काम झालेले आणि उर्वरित 50% काम सुद्धा जाहीरनाम्यामध्ये दिलेली लोकांना जी आश्वासने आहेत ती आश्वासनाची पूर्तता 100% रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली होईल यामध्ये ती मात्र शंका नाही। मगाशी आमचे पुत्र वरुण पाटील यांनी सांगितलेले की 20 वर्षामध्ये जी झाली नाही ती कामं आम्ही काही त्याच्यावर बोलतच नाही, परंतु आम्ही जी कामे करणार आहोत ती 20 वर्ष नाही
तर 50 वर्ष कसे टिकतील अशा प्रकारची चांगली कामं आम्ही लोकांना देणार आहोत। आपण पाहता की रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपर्यंत जेवढी विकासाची कामं झालेली आहेत ती टोकून बघा, खोदून बघा, 100% चांगल्या प्रकारची कामं झालेली आहेत आणि यापुढेही होत राहतील। कारण चेरोबा देवाच्या आशीर्वादाने एक नाही तर सर्व सदस्य रेखा सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास करीत आहेत आणि ती होईल आणि यापुढेही होत राहील असे मी त्यांना सदिच्छा देतो। धन्यवाद। केंद्रीय मंत्री माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांच्या आशीर्वादाने आणि सरपंच रेखा सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज कोण गावात एक तरुण नेतृत्व भारतीय जनता पार्टीने दिलेलं आणि तो या गावात सरपंचाच्या खांद्याला खाऊन विकास काम अशी अपेक्षा आहे आणि सर्व कमिटी आणि जी काही विकासाची कामं आहेत त्या विकास कामाची तो साक्ष घालेल ती मला आहे। आणि एक तरुण चेहरा उपसरपंच रेखा सदाशिव पाटील आणि भारतीय पार्टीचे वरिष्ठ दादा असतील, दादा बंडू पाटील असेल, बालू असतील, राजू माती आणि सर्व टीम एक तरुण चेहरा दिलेला आहे, तो नक्कीच विकास अशी आम्हाला अपेक्षा। आमचं कुटुंब पहिल्यापासूनच ग्रामपंचायत सदस्य असतात। आज माझी निवड झाली होती सदस्याला, तशीच आज उपसरपंचपदी माझी निवड झाल्याबद्दल मी सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांचे, तसेच आमचे कार्यसम्राट कपिल पाटील आणि आमचे आधारस्तंभ वरुण दादा यांचा आभार मानतो। त्यांनी मला आज उपसरपंच पदासाठी निवड केली त्याबद्दल त्यांचा मी आभार। आणि ज्या प्रकारे आपल्या गावात वरुण दादाच्या नेतृत्वाखाली जे कामं चालू आहेत मोठ्या प्रमाणात त्याच्यात पावलावर पाऊल देऊन याच्या पुढे पण कामं होतील। ग्रामस्थ आहेत आणि भाजपा जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांचा मी आभार मानतो आणि इथेच माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।